गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गङ्गारामं सुदां देवं ज्ञानविवर्धनं पार्वतीनन्दनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं। ब्रह्मानन्दं परमसुधां केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्य लक्ष्यम् एकं नित्यमूलं जलं सर्वदी साक्षिभूतं भावान्वितां कृष्णनयितां सत्कृतं नमामि। श्रीकृष्णतापे पुण्यपापे दाली यवंसं तीर्थे ज्ञानगंगे म्याली शुभाशुभ पाहता भावना राम झाली निषिद्ध निग्रहाया नंदी समाज जय रवि समता राजा सन्यास रामेश महाराज की जय। राजा सन्यास होसेन महाराज की जय। राजा सन्यास बोलगनग महाराज की जय। राजा सन्यास काड़ी सिद्धेश महाराज की जय। राजा सन्यास सिद्ध महाराज की जय। राजा सन्यास महाराज की जय। राजा सन्यास हरिचंद्र महाराज की जय। राजा तालकर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त। नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद। समास पहिला दशक पहिला समास पहिला वाचनास प्रारंभ करीते महाराज। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरु नमः। गुरुते कुसते कोण ग्रंथ काय बोलिले की एक श्रवण केल्याने प्राप्त काय आहे। ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद। लेख बोलिला विशद भक्ती मार्ग। नैवेद्य भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण। बहुधा अध्यात्मरूपण निरूपिले भक्तीचे नियोगे देव निश्चय पार्वती मानव। ऐसा आहे अभिप्राव इथे ग्रंथी। भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे। शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे। शुद्ध स्वरूपाचा निश्चय विदेह स्थितीचा निश्चय अयुक्तपणाचा निश्चय बोलिला असे। देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलिला असे। मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे। मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे। मायमत्वाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे। नाना पितू निवारिले नाना संशय छेदिले नाना अशंका पेविले नाना प्रश्न असे बहुधा निरूपिले। ग्रंथ गर्भी बोलिले ते अवघेची अनुवादले नवचोटी कदा। तथापि अवघा दासबोध दशक फोडणी गेला विशद। जे दशकेचा अनुवाद तिथे दशकी बोलिला। नाना ग्रंथाचा संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रतीती शास्त्रे समित। नाना समित अन्वये ब्रह्मणी मिथ्या अनुभवनये तथापि अनुभवासये प्रत्यक्ष आता। मत्सरे व्यासी मिथ्या म्हणती तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदिती। नाना ग्रंथाच्या संमती भगवता वाक्ये शिवगीता रामगीता
गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेदांगण, भगवतीचा ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत. भगवत वाक्ये यथार्थ विषयेशी, भगवद्वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे येतीचे. पुन्हा ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी हो दूषण. तो दुरात्मा दुरभिमान मत्सर करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा तरी नासला, काम क्रोधे खवळला. अहम भावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे विथाडला, तो कैसा प्रमाणाचा वला. अमृत सेवितांची पावला, मृत्यू राहो. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे बाणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमत्व. मागाशोती आक्षेपिले, जिहे ग्रंथी काय बोलिले. ते सकळही रूपिले, सकळीत मागे. आता श्रवण केले याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. कुठे संशयाचे मूळ, एक सदा. मार्ग सापडे सुगम, मलके साधन दुर्गम. उच्च मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. बुद्धियांचे परमभाग्य, अंगी वाणे ते वैराग्य. चातुर्य कळा यथा योग्य, विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. तात्विक विचक्षण, समयो जानती. मानसी तेची साक्षेपी होती, पापी तेची प्रस्तावती. निंदक तेची वधू लागती, व्यक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्खची होती अतिदक्ष. अभक्तीचे पावती मोक्ष, भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. नाना डोके बुद्धीचे, नाना किंतु संदेहाचे. नाना उद्योग संसाराचे, नासती श्रवण मात्रे. रसियाची फलश्रुती, श्रवणे सुखे अधोगती. मनासी होय विश्रांती, समाधान. याचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा, तयासी तेजी प्राप्त. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे प्रथम दशक ग्रंथ प्रदक्षिण नाम प्रथम समास. छोड़े बस.